वर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाओ, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, यंदा म्हणजेच 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात अत्यंत पावन, पवित्र आणि दुर्मिळ असा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना चालू आहे. 3 वर्षांतून एकदा येणारा हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी सुवर्ण संधी मानला जातो. या संपूर्ण महिन्यात आपण भगवान विष्णूंची आराधना तर करतोच, पण त्याच सोबतीने आपल्या घराचे, कुळाचे आणि संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या कुलदेवीची सेवा करण्याला आपल्या हिंदू संस्कृतीत सर्वोच्च स्थान आहे. अधिक मासात जर आपण योग्य पद्धतीने कुलदेवीची ओटी भरली तर घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन सुख, अखंड सौभाग्य आणि आर्थिक समृद्धी लाभते. पण मैत्रिणींनो, ओटी भरताना आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे पूजेचे पूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी, कोणत्या शुभ दिवशी भरावी, विधवा आणि अविवाहित स्त्रियांसाठी काय नियम आहेत आणि ओटीत कोणत्या वस्तू विसरूनही ठेवू नयेत. माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरणे सर्वात जास्त फलदायी ठरते. या पवित्र महिन्यातील कोणताही मंगळवार किंवा शुक्रवार या विधीसाठी अतिशय उत्तम मानला जातो, कारण हे दोन्ही वार देवी शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. वेळेचे कोणतेही बंधन नाही, तुम्ही तुमच्या सवडीनुसार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही हा विधी करू शकता. आता अनेक महिलांच्या मनात काही शंका असतात, त्या दूर करूया. घरातील मुख्य सौभाग्यवती स्त्रीने हा विधी करावा. जर घरात सौभाग्यवती स्त्रीला काही अडचण असेल, म्हणजेच मासिक धर्म असेल, तर घरातील अविवाहित मुलगी सुद्धा पूर्ण श्रद्धेने देवीची ओटी भरू शकते. तसेच अनेक महिला विचारतात की विधवा स्त्रिया कुलदेवीची ओटी भरू शकतात का? तर हो, विधवा माता भगिनींना सुद्धा देवीची पूजा करण्याचा आणि ओटी भरण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुलदेवी ही सर्वांची माऊली आहे, त्यामुळे मनात कोणताही संकोच न बाळगता तुम्ही हा कुळाचार करू शकता. जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळ गावी किंवा मुख्य मंदिरात जाणे शक्य नसेल तर काळजी करू नका. तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या देवीच्या टाकासमोर, मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही घरच्या घरी हा विधी करू शकता. सात्विक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी स्टील किंवा तांब्याचे ताट वापरावे. प्लास्टिकचे ताट वापरणे आवर्जून टाळावे. ओटीसाठी लागणारे अचूक साहित्य पुढील प्रमाणे आहे. एक नवीन सुती किंवा रेशमी साडी, 6 वारी किंवा 9 वारी किंवा खण म्हणजेच ब्लाउज पीस, थोडे अखंड तांदूळ आणि एक शेंडी असलेला चांगला पाणीदार सुका नारळ. सौभाग्याचे शृंगार साहित्य, ज्यात हळद कुंकू, लाल रंगाची टिकली, काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या, मेहंदीचा कोन, फणी आणि सुंदर फुलांचा गजरा असावा. सोबत ओटीचे इतर साहित्य जसे की एक लेकुरवाळ, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि खोबऱ्याचा तुकडा, एखादे ताजे फळ आणि दक्षिणेसाठी 1 रुपयाचे नाणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवीला अत्यंत प्रिय असलेला, तंबाखू किंवा सुपारी नसलेला पानाचा शुद्ध विडा म्हणजेच तांबूळ. ओटी भरण्याची शास्त्रोक्त पद्धत अतिशय सोपी आहे. स्टीलच्या ताटात सर्वप्रथम साडी किंवा खण त्रिकोणी घडी घालून ठेवा. त्या कापडावर मध्यभागी मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर नारळ ठेवावा. लक्षात ठेवा, नारळाची शेंडी नेहमी देवीच्या मूर्तीच्या दिशेने असावी. बाजूला सर्व शृंगार साहित्य, फळे आणि नाणे व्यवस्थित सजवून ठेवा. आता हे ताट दोन्ही हातात धरून आपल्या छातीजवळ आणा. देवीसमोर उभे राहून डोळे मिटा आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी कुलदेवीकडे मनोभावे प्रार्थना करा. यानंतर हे साहित्य आदरपूर्वक देवीच्या चरणी अर्पण करा आणि वरून थोडे तांदूळ व पाण्याचा विडा अर्पण करा. मैत्रिणींनो, श्रद्धेने केलेली पूजा योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. शास्त्रांनुसार कुलदेवीची ओटी भरताना काही चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत आणि काही वस्तू ओटीमध्ये अजिबात ठेवू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे सौभाग्याच्या साहित्यात लिपस्टिक, नेलपेंट किंवा काजळ ठेवू नका.
या वस्तू रासायनिक म्हणजेच केमिकल पासून बनतात, त्यामुळे त्या देवीला अर्पण करणे टाळावे. दुसरी गोष्ट म्हणजे देवीच्या पूजेत काळा किंवा निळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे या रंगाची साडी किंवा खण वापरू नका. पूजेसाठी नेहमी पिवळा, लाल, हिरवा, गुलाबी किंवा केशरी रंग वापरावा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखाद्या नातेवाईकाने किंवा मैत्रिणीने साडी किंवा ओटीचे सामान भेट दिले असेल, तर ते सामान कुलदेवीच्या ओटीसाठी वापरू नका. देव भावाचा भुकेला असतो, त्यामुळे कुलदेवीची ओटी नेहमी स्वतःच्या हक्काच्या पैशातून आणि स्वखर्चाने आणलेल्या साहित्यानेच भरावी. चौथी गोष्ट म्हणजे ओटीत वापरले जाणारे तांदूळ हे अखंड म्हणजेच अक्षता असावे. तुकडा तांदूळ किंवा कणी अर्पण केल्याने पूजेमध्ये दोष निर्माण होतो. पूजा संपन्न झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो की या ओटीच्या साहित्याचे पुढे काय करायचे. तर याचे 3 सोपे मार्ग आहेत. जर तुम्ही घरच्या घरी विधी केला असेल तर ते साहित्य स्वच्छ पवित्र कापडात बांधून ठेवा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कुलदेवीच्या मंदिरात जाऊन ते अर्पण करा. दुसरा मार्ग म्हणजे अधिक मासात घरातील किंवा परिचयातील एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला घरी आमंत्रित करून तिची पावले धुवून तिला ही ओटी सन्मानाने भेट द्यावी. स्त्री हे महालक्ष्मीचे रूप असते, त्यामुळे हे दान थेट देवीला पोहोचते. तिसरा पर्याय म्हणजे जर वरील गोष्टी शक्य नसतील तर ओटीतील तांदळाचा भात आणि नारळाचा छानसा शिरा म्हणजेच हलवा बनवून संपूर्ण कुटुंबाने त्याचा महाप्रसाद म्हणून स्वीकार करावा. शृंगाराचे कपडे आणि इतर वस्तू घरातील स्त्रिया स्वतः वापरू शकतात. तर मैत्रिणींनो, या पवित्र अधिक मासात तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवीची अशा प्रकारे ओटी भरून तिचा अखंड आशीर्वाद प्राप्त करा. कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो हीच प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि ग्रुपवर शेअर करा. आणि अशाच शास्त्र आणि धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय कुलदेवी माऊली.